नाशिक जिकडल्या खाद्य संस्कृतीचे आहेत भारतभर आशिक. कित्येक जण आहेत इकडल्या मिसळींच्या प्रेमात आणि इथलं वराडी नॉनव्हेज खाल्ल्यावर तर 100% जाल तुम्ही फूड कोमात. नाशिकचा कोंडाजी चिवडा तर जगभर जोमात आहेच आणि थंडगार अननसाचा रस तर तुमचा आमचा आणि महाराष्ट्राचा आपुलकीचा प्रश्न. जेवलीस का? अहो ती तर जेवली. मला सांगा तुम्ही जेवलात का? नाही ना? चला माझ्या बरोबर एक्सप्लोर करूया नाशिक मधला पहिला फूड स्पॉट ग्रेप एम्बसी आणि झटका मिसळ. माझं नाव प्रतीक संधान. जे मामा आहेत ते ऑलरेडी ॲग्री एक्सपर्ट आहे. जे लाईक द्राक्षाला काही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी यूज करून त्यांनी ट्रेडिशनल वेपेक्षा हाईट फार वरती नेलेली आहे. तुम्ही जेव्हा ट्रेडिशनल वे द्राक्षामध्ये जातात तर तुम्हाला वाकून चालायला लागतं. हा विषय थोडा वेगळा आहे. हा इंडियातला फर्स्ट ग्रेप प्रूफ रेस्टॉरंट आहे आणि थोडा म्हणजे डिफरंट वेनी त्याला आम्ही काही गोष्टी केलेल्या आहेत आणि स्टार्ट केलं आहे 2021 पासून. आपले इथिक्स लक्षात ठेवून की मिसळ की आपण चांगलं राईट मटेरियल टाकायचं, राईट टेस्ट येणार. मिसळची रेसिपी कोणाची आहे? आमच्या मामीची. मामींच्या घरी मसाला बनतो का? हो, घरातच मसाला बनतो पूर्ण आणि मग आपण त्या गोष्टी इथे इम्प्लिमेंट करतो. इंडियाज फर्स्ट ग्रेप रूफटॉप रेस्टॉरंट असं ह्यांनी मार्केटिंग केलेलं आहे. आणि खरंच तुम्ही इथे बघाल वरती द्राक्षांची लागवड लागलेली आहे आणि त्याच्या खाली बसून मिसळ खाताना अलभ्य लाभ. शांत आहे. तुम्ही थोडी तिखट करतो. आज आता मजा आली. नाशिकच्या मिसळी. ग्रेप एम्बसी त्याच्या मिसळीसाठी फेमस आहेच, पण जिलबी, बटाटा वडा, आळूची वडी, कोथिंबीर वडी असे बरेच पदार्थ इकडे आहेत. खुसखुशीत आहे. तुम्ही बनवता? हो, तुम्ही शेफ आहात. हो सर. तुम्हाला कसे वाटले मिसळ? मिसळ अप्रतिम आहे. ओके. आणि त्या मिसळीत मी मटकीची मिसळ आहे. ओके. आणि याच्यात जाडी शेव तुम्ही टाकतो. हो सर. त्याचबरोबर ही जी तर्री आहे त्यामुळे जो एक झणझणीत मस्त हो चस्का लागतोय खाताना. तर्री कशी बनवतात? तिखट आपण जे मसाला बनवलेला रेडी त्याच्यातूनच हे तरी वेगळी बनवतो आपण. आणि तुम्ही मसाल्यामध्ये हे काय तेल असतं का? तेल असतं सर. अच्छा. आणि ह्या मसाल्याची रेसिपी आम्हाला नाही कळणार नाही आहे. झणझणीत मिसळीनंतर काहीतरी रिफ्रेशिंग हवं म्हणून उसाचा रस पटापट हाणला. खादाड बुचके आम्ही पुढे काय खायचं याचा विचार करत असताना समोर आला नाशिकचा फेमस कोंडाजी चिवडा. 1920 पासून आतापर्यंत तीच चव, तीच क्वालिटी निरंतर टिकवून हा चिवडा जगभरातील खवय्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. कापलेला कांदा आणि लिंबू पिळून आलेला हा चटपटीत खमंग चिवडा चाखताच मन तृप्त झालं. मिसळ खाल्ली, चिवडा खाल्ला, मंदिरं बघून झाली. जिकडे जाऊ तिकडे लोक आम्हाला सांगतायत बुधा हलवाईची जिलेबी खा. आम्ही विचार केला ही भानगड हाय तरी काय. म्हटलं जाऊन बघूया तरी. म्हणून लोकांच्या रेकमेंडेशनचा मान ठेवत रात्री पोहोचलो बुधा हलवाईकडे गरमागरम जिलेबी खायला. गुलाबजाम, रसगुल्ला, रसमलाई, सीताफळ बासुंदी आणि जिलेबी हे सगळेच गोड पदार्थ माझ्या अगदी आवडीचे आहेत. स्वीट म्हणजे माझा वीक पॉइंट. नाशिकमध्ये आम्ही आलोय आणि सगळ्यांनी आम्हाला हेच सजेस्ट केलं, बुधा हलवाईची जिलेबी. अगदी खुसखुशीत
आणि अप्रतिम. आत्ता आमच्या समोर गरम गरम तळून त्यांनी काढलेली आहे. काय टेस्ट आहे यार, काय टेस्ट आहे, लाजवाब. सगळे बुधा हलवाईचं का नाव घेतात हे आत्ता मला जाणवत आहे. मस्ट ट्राय. नाशिकच्या जेवलात का सिरीजचा पार्ट 1 इथेच संपला. लवकरच भेटूया पार्ट 2 मध्ये अजून इंटरेस्टिंग मस्ट ट्राय डिशेस नाशिकमधून. तोपर्यंत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि म्हणत रहा मम म्हणजेच मराठी माइंडेड.